ठरलं तर मग या सिरियलचा जबरदस्त असा एपिसोड पाहणार आहे. आज अक्षरशः सत्य समोर आणण्यासाठी अर्जुन प्रश्नांचा भडीमार करतो साक्षीवरती आणि अक्षरशः साक्षी आणि प्रियाला रडवतो आणि सत्य समोर कसं आणतो ह्याच्या एपिसोडमध्ये पाहण्यासारखं आहे. तर बिलकुल एपिसोड स्किप न करता संपूर्ण पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. अर्जुन साक्षीला म्हणतो, तुम्हाला मी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील एक सिलेक्ट करा. सिंपल आहे. काय झालं, काही आठवत नाही का? आठवा मिस साक्षी. त्यानंतर दामिनी देशमुख उठतात आणि ऑब्जेक्शन युन ऑनर असं म्हणतात. जज साहेब ऑब्जेक्शन ओव्हररूल करतात. त्यानंतर साक्षी म्हणते आठवलं. अर्जुन म्हणतो युरेका. साक्षी म्हणते खून झाला त्या रात्री आश्रमात मी का गेले होते ते आठवलं मला. ती म्हणते आश्रमाच्या जवळून मी जात होते त्यावेळेस मला प्रिया दिसली आश्रमाच्या तिथे. मी प्रियाला जे पैसे उधार दिले होते ते मागण्यासाठी मी तिच्या मागोमाग आश्रमात गेले. अर्जुन म्हणतो आय सी. आणि हे आठवायला तुम्हाला 2.5 वर्षे लागली. कमालच आहे. पुढे काय झालं आठवतंय का? अजून 2.5 वर्षे आपल्याकडे नाहीत हसून अर्जुन बोलतो. साक्षी हो म्हणते. मी जे प्रियाला पैसे दिले होते ते परत कर असं मी तिला म्हणते. आणि प्रिया म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत. त्यानंतर आमच्या दोघींमध्ये थोडीशी वादावादी झाली. पैसे मिळाले नाहीत म्हणून मी चिडून तिथून निघाले आणि माझ्या गाडीत बसले आणि मी घरी गेले. त्यानंतर अर्जुन म्हणतो 1 मिनिट, तुम्ही पैसे मागण्यासाठी प्रियाच्या मागोमाग आश्रमात गेलात आणि मग ते पैसे न घेता तुम्ही घरी निघून गेलात असंच? हे ऐकल्यावर साक्षी म्हणते मी कोणी वसुली एजंट नाहीये. म्हणजे माझे पैसे मिळाले नाहीत म्हणून मी तिथेच बसून राहीन असे मी काही करणार नव्हते. आणि मी प्रियाला म्हणाले लवकरात लवकर माझे पैसे परत कर आणि मी निघाले तिथून. अर्जुन म्हणतो पण तुमच्या दुसऱ्या फोनचे लोकेशन खून झाला तेव्हा आणि खून झाल्यानंतर थोडा वेळ तिथलेच दाखवत आहे. ते कसं काय? सांगा ना मिस साक्षी. विलासचा खून झाला त्यावेळेस आणि त्यानंतर तुम्ही आश्रमातच होता हे मान्य करा. साक्षी म्हणते नाही नाही हे मला मान्य नाही. ज्या वेळेस मी खून झाला त्यावेळेस मी तिथे नव्हते. अर्जुन म्हणतो मग सांगा मला दुसऱ्या फोनचं लोकेशन तुम्ही कसं एक्सप्लेन करणार आहात? बोला ना. थोडासा आवाज चढवून अर्जुन म्हणतो बोला मिस साक्षी. इकडे तिकडे बघू नका मला उत्तर द्या असं चढत्या आवाजात अजून ओरडून अर्जुन बोलू लागतो. परत एकदा अर्जुन म्हणतो खून झाला त्या रात्री तुम्ही आश्रमातच होता हे मान्य करा. एवढ्या वेळा अर्जुनने विचारून सुद्धा साक्षी म्हणते नाही नाही खून झाला त्यावेळेस मी आश्रमात नव्हते. प्रियाच्यात आणि माझ्यामध्ये वादावादी झाली त्यामुळे मी खूप चिडले आणि माझी पर्स घेऊन तिथून निघाले आणि माझा फोन त्या पर्समध्येच होता. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो तुम्हाला असं म्हणायचं आहे की विलासचा खून झाला त्यावेळेस तुम्ही तिथे नव्हता, तुमचा मोबाईल तिथे होता. यानंतर साक्षी म्हणते हो मला असंच म्हणायचं आहे. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो मग मला सांगा तुमची पर्स मोबाईल घेण्यासाठी तुम्ही आश्रमात कधी गेलात? अर्जुन म्हणतो मूवीच्या तिकीटसारखं पर्स प्रियाला तुम्ही दान केलं. किल्लेदार प्रियाला म्हणतात साक्षी त्या दिवशी तुझ्याकडे पैसे मागायला आली होती हे तू मला सांगितलेच नाहीस. प्रिया घाबरून म्हणते बाबा ते राहूनच गेलं. अर्जुन साक्षीला म्हणतो मला हे कळलंय. एक फोन, पर्समधले पैसे काय आहे तुमच्यासाठी? काहीच नाही. कोण आहात तुम्ही? मशहूर बिल्डर महिपत शिकरे यांची मुलगी आहात.
तुम्ही एक फोन मागाल तर महिपत शिकरे तुम्हाला 10-20 फोन असेच आणून देतील. पण मिस साक्षी,